नमस्कार, मी कांची शिंदे म्हणजेच कलर्स मराठीवरील इंद्रायणी या मालिकेतली तुम्हा सर्वांची इंद्रायणी. तर आज मी कुठे गेस करा? मुंबईमध्ये, नाशिकमध्ये हे शूट नाही चालू आहे इंद्रायणीचं, कारण मी आली आहे पिंगा ग पोरी पिंगा या सेटवरती. आमचा एक महासप्ताह आम्ही शूट करतोय आणि हे शूट करत असताना मला इतकी मजा येते, कारण एक हॉलिडेज असतं ना, की रोज घरी शूट करत असतो, घरी जेवत असतो आणि आज मी हॉटेलमध्ये जाऊन जेवतीये. इतका लाड करतायत. मला रोज नवीन खायला काहीतरी येतंय. प्रत्येकजण काही ना काही ना काही ना काही देतच आहे मला खायला. सो काम पण आहे, खाणं पण आहे, काम पण आहे, मजा पण आहे, लाड पण आहे. सगळे खूप लाड करतायत आणि माझे. बरं मालिका जेव्हा लीप घेतली आणि त्याच्यानंतर तुझी एंट्री झाली, हं. खरंच प्रेक्षकांना ते खूप भावलं कारण तुझं कॅरेक्टर सेम टू सेम वाटत होतं आई त्यामध्ये. गं! सो तुझ्यापर्यंत कसा रिस्पॉन्स येत होता? काय सांगशील तू? मला खरं तर माझे पहिले जर इंटरव्ह्यूज तुम्ही पाहिले असतील, मी तेच बोलले होते, की मी खूप नर्व्हस आहे. खूप नर्व्हस आहे, की आता कारण की छोट्या इंदूने इतकं सगळ्यांचं मन जिंकलं होतं ना, की तितकं मी करू शकेल का? त्यांना मी आवडेल का? किंवा तिच्या डोळ्यामध्ये जी निरागसता आहे, ती माझ्यात येईल का? इतके प्रश्न होते. पण विठुरायाचं नाव घेतलं आणि मीही सुरू झाले, की म्हटलं, "विठुराया पाठी राहा बाबा तू आता. जे काय ते जे काही आहे तू तू सांभाळून घे आता." मला 1 महिनाभर लागलं पात्र पकडायला. बट आता जेव्हा मी रिस्पॉन्स बघतीये लोकांचा, मी मध्यंतरी मला असं होत होतं, की लोकांना मी कदाचित आवडत नाहीये किंवा काय. पण नंतर मला रिअलाईज झालं, की नाही हे हे स्वीकारण्याला म्हणजे त्यांना एक इंदूच मोठी झाली हे स्वीकारायलाच खूप वेळ लागला ऑडियन्सला. आणि नंतर जेव्हा लग्न झालं तिचं, म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं त्यानंतर लोकांना झालं, की नाही ही आता आमची आहे. कारण की इतक्या वेळ ते आवडत जरी म्हणजे आवडत नव्हते असं नाही, मोठी बघायची सवय नसल्यामुळे ते एवढे कनेक्ट नव्हते करत. पण लग्न ही अशी गोष्ट आहे ना, की एक घरच्या मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येकच आई-वडील इमोशनल होत असतात. तसं मला वाटतं माझे प्रेक्षक आहेत. माझं लग्न झाल्यानंतर त्यांना मी त्यांची वाटू लागले आणि लग्नानंतर जे काही मला प्रेम देतंय माझं ऑडियन्स, इतकं प्रेम आणि प्रत्येक कमेंट्समध्ये त्यांना त्यांना माझी मेहनत दिसतीये. प्रत्येक सीन मागचं त्यांना माझं म्हणणं कळतंय आणि एक पात्र म्हणून नाही, तर मी त्यांची आहे म्हणून ते मला आता बघतायत. हे मला खूप भारी वाटतं आणि विठुराया खरंच मला पावलं असं वाटतं. नक्कीच हे प्रेक्षकांचं झालं. आई-वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली होती किंवा त्यांनी जेव्हा तुला बघितलं, की या मालिकेत आता तुझी एंट्री झालेली आहे. सो त्यांच्या तोंडून पहिलं किती कौतुकाची तुला थाप मिळाली? माझ्या आईची खूप इच्छा होती, की मी इंद्रायणी करावं. कारण इंद्रायणी जेव्हा छोटी होती, ही सीरियल मी नॉनस्टॉप बघायचे. कारण सायमल्टेनियसली माझा फिरतीचा वणवा उरी पेटाला मी करत होते. आणि या छोट्या-छोट्या लेकरांचे वर्कशॉप्स आमच्याकडे व्हायचे. तर त्या कॅरेक्टरचे सगळे जेव्हा दादा शेड्स सांगायचा ना लेकरांना, विनोद सर आमचे, तर तेव्हा मला असं वाटतं, की यार जेव्हा कधी छोटी मुलगी मोठी होईल, मला एक चान्स मिळाला पाहिजे, एक चान्स मिळाला पाहिजे. मी एक ना एक एपिसोड छोट्या इंदूचा बघितलेला आहे. जेव्हापासून ही सीरियल सुरू झाली आहे. जेव्हा पहिला एपिसोड आला होता, तेव्हा मी विठुरायाच्या गाभाऱ्यात बसून सगळ्यांच्या छोट्या इंदूसोबत बसून मी एपिसोड बघितला होता आणि तेव्हा पण मी म्हटलं होतं, की मला एकदा फक्त ऑडिशनचा चान्स दे देवा, बाकी काही देऊ नकोस. माझ्यात जर असेल तर मला हे पात्र मिळेल आणि मम्मीचंही हेच म्हणणं होतं, की हे तुला एकदा मिळालं पाहिजे गं बाळा, तू सेम जातेस या पात्राला, तुझा चेहराही तसाच आहे आणि मला माहिती आहे अभंग आणि कीर्तन तू खूप छान करू शकतेस. जेव्हा मी सांगितलंच नाही मम्मीला, पण जेव्हा मी सांगितलं, मम्मी रडली. मम्मी रडली कारण की तिला इतकी आवडते छोटी इंदू आणि हे पात्रच. तर तिला झालं की माझी मुलगी एकतर तिला लीडमध्ये मला पाहायचं होतं. प्रत्येक म्हणजे ॲक्ट्रेसेसच्या आईला एक असतं की माझ्या मुलीला मला हिरोईन बघायचंय. तर माझी मम्मी प्रॉपर माझ्या मुलीला हिरोईन बघायचं आणि तिला ती होताना दिसत होती की एका शोची मी लीड आहे आणि ती खूप रडली. ती सेटवरती पण आली. माझी एक रील तुम्ही बघितली असेल. मम्मा रडली होती आणि तिला इतकं प्राउड वाटत होतं की तिच्या कष्टाचं आज चीज झालं. नक्कीच तिच्या डोळ्यातले आनंद अश्रू हीच पोचपावती आहे येस. खरं तर. तू आता सांगितलंस की अभंग आणि याची सगळ्यांची तुला आवड आहे. कधीपासून ही आवड तुझी म्हणजे काय सांगशील त्याबद्दल, की कसा मी प्रवास होता तुझा हा? मी लोककलेच्या खूप जवळ आहे. मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून डॉक्टर गणेश चंदेशिवे सरांकडून मी शिकली आहे. 1 वर्षभर मी लोककलेचा अभ्यास केलेला आहे. आणि म्हणजे गाणं आणि हे मी लहानपणापासूनच करत आली. म्हणजे मला असं माहीत नाही की मी कधीपासून सुरू केलं असं. मला जेव्हापासून कळते तेव्हापासून मी डान्स करतीये, मी अभिनय करतीये, मी गातीये. असं एक स्पेसिफिक टाईम आठवत नाही की मी कधीपासून सुरू केलं. पण मी लहानपणापासूनच करत आली. बरं सगळ्यात जास्त कुठे तू जास्त रमतेस? म्हणजे गाण्यात रमतेस, तुला ॲक्टिंगमध्ये रमतेस की डान्समध्ये रमतेस? हे टफ आहे. मला असं वाटतं आता हे अवघड आहे खरं तरी सांगणं, कारण की तिन्ही गोष्टी माझ्या जवळच्या आहेत. पण जर डान्स ॲक्टिंग जर माझं सासर आहे, तर डान्स माझं माहेर आहे. हो. तर दोन्ही माझेच आहेत.
त्यामुळे मला भेद करता येत नाही त्याच्यात. तू मुंबईची आहेस आणि आता तिथे शूट सुरू आहे. सो किती मिस करतेस मुंबईला? कारण तिकडचं गरमी तर खूप गरमी असते, पाऊस तर हो, पाऊस हो. आणि थंडी तर अति जास्त अतिच. असते. नाशिक म्हणजे सगळं एक्स्ट्रीम ॲटमॉस्फिअर असतं तिथे. मी मिस असं म्हणजे मिस करते असं नाही. मला दोन्ही आपलेसे वाटतायत खरं तर. फक्त तिथे कसं आम्ही सगळे नॉनस्टॉप सोबत असतो. राहणं पण आमचं आर्टिस्टचं सोबत असतं. त्यामुळे एक गाव बसल्यासारखं झालंय तिथे. त्यामुळे तेही आपलंच वाटतं, हेही आपलंच. असं वेगळं काही वाटत नाहीये खरं तर. बरं, तू आताच सांगितलं होतंस की आईच्या डोळ्यात आनंद अश्रू होते हं. आणि ॲज अ लीड म्हणून ही तुझी सिरियल सुरू झाल्यानंतर पहिली दिवाळी असेल कदाचित ही. सो काय वाटतंय की किती स्पेशल असेल आईसाठी सुद्धा आणि तुझ्यासाठी सुद्धा? म्हणजे माझी इच्छा आहे की मला सुट्टी मिळावी दिवाळीला. म्हणजे मी माझ्या मम्मीकडे जाऊ शकेल. कारण की आता किती आय गेस 1-2 महिने झाले मी मम्मीला भेटले नाहीये. मी कंटिन्यू काम करते. आम्ही फक्त व्हिडिओ कॉलवरती 5 मिनिटासाठी भेटतो. पण जर दिवाळीला मी घरी गेले, तर खऱ्या अर्थानं माझ्या मम्मीची दिवाळी होईल असं मला वाटतंय. बिकॉज ती खूप मिस करत असते मला. तर फटाके वगैरे तर मी अजिबात उडवत नाही. पण छान-छान आम्ही दोघीजणी मिळून छान बनवतो. दोघीजणीच छान आमचा फोटो नटतो-बिटतो, फोटो काढतो, रील करतो. ही अशी दिवाळी असते आमची पूजा-बिजा करून छान. मम्मीला खूप काही-काही मी गिफ्ट दिली ह्यावेळेस कारण की आता तिला असं वाटलं पाहिजे ना, की हिरोईन आली आहे, माझी मुलगी हिरोईन बनून आली आहे. तर खूप गिफ्ट्स देणार आहे मी मम्मीला यावेळेस. बरं, आपण असतं ना की आपला स्ट्रगल पिरियड सुरू असताना आपले फ्रेंड्स वगैरे आपल्याला सपोर्ट करणारे असतात. पण आता तू त्या सक्सेस मोडवरती आहेस. सो त्यांच्यामध्ये काही असं चेंजेस झालेलं तुला वाटतंय का? खरं तर नाही वाटत कारण माझे खूप कमी लोकं जवळची आहेत आणि मला देवाने ती शक्ती दिली की मला लगेच कळतं कोण माझं आहे आणि कोण माझं नाहीये. तर जे मला वाटतं की जे खोटे आहेत माझ्यासोबत मी एक हात जरा इतकं जर्नी झालेली आहे स्ट्रगलिंगची तर असं लवकर कळतं की कोण आपल्याला खऱ्या तोंडानं बोलतंय आणि कोण खोट्या. पण जे माझे खरे होते ते कधीच बदलले नाहीयेत आणि अजूनही मला ह्याचा आनंद होतो की ते अजूनही माझ्यासोबत सेम वागतात. कारण की ते खरे आहेत. त्यांना माझा सक्सेस नाही तर त्यांना मी हवी आहे.